नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन कोऱ्याकर यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. तर जसं तुम्ही टायटल बघितलं मित्रांनो, आज मी माझ्या शिक्षणाबद्दल बोलणार आहे की मी अमेरिकेत कोणत्या विजावर आलो, नंतर मी कोणत्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं, त्यासाठी कोणत्या एक्झाम दिल्या, आणि तुम्हाला पण जर का शिक्षणासाठी यायचं असेल और तुमच्या मुलाबाळांना जर यायचं असेल तुम्ही कसे येऊ शकता. ठीक आहे, तर आपण वेळ न घालवता स्टार्ट करूया आजच्या ब्लॉगला. चला मित्रांनो, मी 2018 साली ऑगस्टमध्ये इथे आलेलो US टेक्सास राज्यात आर्लिंग्टन नावाचं एक शहर आहे डॅलसच्या जवळ. तर तिथे माझं ॲडमिशन झालेलं युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास आर्लिंग्टन. तर मी 2017 साली नाशिकमधूनच माझं इंजिनिअरिंग केलेलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग भुजबळ नॉलेज सिटीमधून. आणि त्यानंतर मग मी 4-5 महिने RTOची एक्झाम दिलेली. तर त्याच्यामध्ये मी ती क्रॅक नाही करू शकलो, 2 ते 3 मार्कांनी माझी ती एक्झाम राहिलेली. सो नंतर मग मी प्लॅन केला काय करायचं. मग माझी MBA करायची इच्छा होती, पण मला मम्मी बोलली की MS ट्राय कर, आणि मला हायर स्टडीज करायच्या होत्या. मग म्हटलं ठीक आहे, ट्राय करून बघू. तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे की मी सेमी इंग्लिश म्हणून बिलॉंग करतो. माझं 7वीपर्यंत शिक्षण मराठीत झालं, आणि त्यानंतर मी सायन्स आणि मॅथ्स इंग्लिशमध्ये. तुम्हाला माहिती आहे सेमी इंग्लिश काय असतं, राईट? तर मला इंजिनिअरिंगपर्यंत मला इंग्लिश बोलता नाही यायचं. आणि जे पण माझे फ्रेंड्स होते जे US होते, तर त्यांचं इंग्लिश बघून मला असं वाटायचं की अरे बाबा मला इंग्लिश बोलता येईल का? कारण US जायचं म्हणजे तर इंग्लिश तर तुम्हाला लागते, राईट? त्यांचे ॲक्सेंट पण समजायला लागते, कशी असते, काय असते. तर मग मी GRE आणि TOEFL या 2 एक्झामची तयारी स्टार्ट केली. सर्वात अगोदर तर मी क्लासेस लावले GREचे, जे की मी कॉलेज रोडला लावले नाशिकमध्ये, अक्षर स्टडी अब्रॉड म्हणून. कोणाला जर माहिती हवी असेल तर मला तुम्ही टेक्स्ट करा, मी त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती देईल. 2 ते 3 महिने मी त्याची प्रिपरेशन केलेली. आय थिंक 360 मार्काची तिची एक्झाम असते. त्याच्यामध्ये आय थिंक 50% मॅथ्स आणि 50% इंग्लिश असतं. पण माझं इंजिनिअरिंग झाल्यामुळे माझं मॅथ्स चांगलं होतं, त्यामुळे मला मॅथ्समध्ये चांगले पडले, ऑलमोस्ट 90% पडले. आणि इंग्लिशमध्ये मला फक्त आय थिंक 1 का 2% होते, विच इज व्हेरी बॅड स्कोर. तर म्हटलं काय करावं आता, मॅथ्समध्ये चांगले पडले. मग त्यानंतर मग मी TOEFL दिली 8 दिवसा गॅपमध्ये. TOEFL पण मी फेल झालेलो, कारण इंग्लिश माझं एकदम खराब होतं. मग माझा असा विचार होता की GRE परत देऊ, चांगला स्कोर आणू, सो दॅट मला चांगले कॉलेज भेटेल. पण मला अक्षर स्टडी अब्रॉडचे सर बोलले, गोरे सर, की तुझा स्कोअर चांगला आहे म्हणे GREचा, बिकॉज इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी मास्टर्ससाठी मॅथ्सच इम्पॉर्टंट असतं. मग तू IELTS दे म्हणे, कारण TOEFL कसं टायमिंग असतो, 4 सेक्शन असतात, रीडिंग, लिसनिंग, रायटिंग आणि स्पीकिंग. त्यात टाईम सेट असतो, तुम्हाला कम्प्युटरवर बोलावं लागतं. तर KK वाघमध्ये माझी एक्झाम होती. सो म्हणजे ते टायमामुळे मला खूप प्रेशर यायचं, मला इंग्लिश बोलता यायचं नाही. तर मग मी IELTS दिली. 1 महिना 2 महिने प्रिपरेशन केली परत त्याच क्लासमध्ये, आणि मी गुजरातमध्ये ती एक्झाम दिली. आणि देवाच्या कृपेने मी ती पास पण झालं. सो म्हटलं चला IELTS तर पास झाली, कारण इंग्लिश एक्झाम मस्ट असते, म्हणजे तेव्हा पण होती ना, आता पण आहे. तर मग त्यानंतर मी दोघांचे स्कोअर घेऊन ॲप्लिकेशन स्टार्ट केले. सो मी US 6 कॉलेजला अप्लाय केलेलं. ज्याच्यामध्ये मला जेवढं आठवतं तेवढं राईट स्टेट युनिव्हर्सिटी, नंतर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास आणि आर्लिंग्टन, जिथे मी माझं शिक्षण पूर्ण केलं. नंतर ओकलँड युनिव्हर्सिटी, अजून मिशिगनमध्ये एक होती, मी नाव विसरलो, वेन स्टेट युनिव्हर्सिटी, तिथे अप्लाय केलं. सो 8 आउट ऑफ मला 4 ॲक्सेप्टन्स आले. त्याच्यामध्ये मी UT आर्लिंग्टन सिलेक्ट केलं, कारण जो मी कोर्स केलेला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, तर ते कॉलेज टॉप 50 येतं US. सो जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये पण खूप साऱ्या ब्लॉगमध्ये बोललो की अमेरिकेत 2 टाईपचे कॉलेज असतात, प्रायव्हेट आणि स्टेट कॉलेज. तर हे स्टेट कॉलेज होतं, ज्याची की फी थोडी कमी होती त्या मानाने. आणि मी जिथून शिक्षण घेतलं, माझं मास्टर्स केलं, तर त्या कॉलेजमधून कल्पना चावला यांनी पण शिक्षण घेतलं, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मास्टर्स. सो तो पण एक पॉईंट होता की खूप वेल रिनाऊंड कॉलेज होतं माझं. सो मग मी तिथे ॲडमिशन घेतलं. माझ्या टोटल कोर्सची फी होती, म्हणजे ही इन्फॉर्मेशन जे स्टुडंट आहेत त्यांना उपयोगी पडेल, और ज्यांना यायचं आहे त्यांना पण कळेल. तर टोटल माझे 12 कोर्सेस होते. 12 कोर्सेस, प्रत्येकाचे 3-3 आय थिंक पॉईंट्स असतात, राईट? एका कोर्सची फी होती अराऊंड 2 ते 3 लाख.
असे 12 जर तुम्ही पकडले तर 36 ते 37 लाख टोटल फी होती माझ्या कॉलेजची. आणि मी 35 लाखाचं लोन केलेलं, कारण जसं तुम्हाला माहिती आहे आय एम ऑल्सो बिलॉंग फ्रॉम मिडल क्लास फॅमिली. सो आय एम लाईक ठीक आहे, मी माझ्या नावावर लोन काढलेलं आणि ते हळूहळू डिस्बर्स करत फीस भरत गेलो. आणि त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल शिक्षणाबद्दल. सो जसं मी एंटर झालो UT अर्लिंग्टनला, पहिले तर जे चॅलेंज होते ते म्हणजे पार्ट टाईम जॉब, कारण हा तर फक्त शिक्षणाचा खर्च आला राईट, 35 ते 40 लाखाच्या दरम्यान. पण अलॉंग विथ दॅट तुम्हाला राहायचा खायचा राईट, तुम्ही जिथे राहता तिथे मी राहायचं, तिथे $500 राहायचा खर्च होता, नंतर किराणा तो कसा भरायचा राईट. मग तिथे मी डे 1पासून पार्ट टाईम जॉबला सर्चिंग स्टार्ट केली कॉलेजमध्ये, जिथे कॅम्पस असेल, कॅम्पसमध्ये कॅन्टीन झालं, कॅन्टीनमध्ये लाईक भांडी धुवायचं, नंतर कॅशियर, लायब्ररीमध्ये लाईक सफाईचं काम झालं. आणि मी खोटं नाही बोलतो, ॲक्च्युली माझे मित्र आम्ही अशी कामं केले. आणि लकीली मला 5व्या का 6व्या दिवशी पार्ट टाईम जॉब लागलेला. आणि पहिल्याच दिवशी मी काय करायचो, 2 दिवस मी थोडं सेटल झालो US कॉलेजमध्ये. आणि सकाळी जायचो बॅग घेऊन, तर प्रत्येक प्रोफेसरकडे जे पण इथे लायब्ररीमध्ये जे पण बसले असायचे अकाउंटंट मॅनेजर, त्यांना म्हणायचो की आय बिलॉंग फ्रॉम इंडिया, आय केम फॉर मास्टर्स, आणि इफ यू हॅव एनी जॉब प्लीज रेफर फॉर मी. कारण US असं तुम्हाला कोणी हातात नाही आणून देत, तुम्हाला जावं लागतं, प्रेझेंट करावं लागतं की मला असं जॉबची गरज आहे, तर तुमच्याकडे काही ओपनिंग असेल तर द्या. तर मी रिझ्युमे प्रत्येकाकडे देऊन ठेवले. आणि पहिला जॉब मला आठवतं, चिकफिले नावाचं एक बर्गर सँडविचचं इथे दुकान होतं माझ्या कॅम्पसमध्ये, तिथं मला भांडे धुवायचा आणि चिकन बर्गर तळायचा जॉब लागलेला. सो पहिल्या दिवशी मी गेलेलो, टोटल 8 तास काम केलं राईट. आता इंडियात तुम्हाला माहिती आहे, जर का तुम्ही मॉलमध्ये काम केलं नाही तर बर्गर शॉपमध्ये काम केलं तर समजतं की किती लहान काम आहे राईट. असंच म्हणतात की अरे यार, म्हणजे घरची परिस्थिती खराब आहे का असे कामं करतो. पण US मी जेव्हा फर्स्ट टाईम केलं तेव्हा मला खरं पैशाची किंमत कळाली की म्हणजे $1 ₹1 कमवायला किती मेहनत लागते. मला लिटरली 8 तास म्हणजे काम करून पाय सुजले होते. मी घरी गेलो, मित्राला पाय दाबायला लावले, त्याच्यावर उभं राहायला लावला. सो मी तो 2 ते 3 महिना जॉब केला. आणि माझा मित्र कॅम्पसमध्येच एक युनिव्हर्सिटी सेंटर म्हणून होतं, जे पण UT अर्लिंग्टनचे त्यांना माहिती असेल, प्रत्येक कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटी सेंटर असतं. सो तिथे मला ऑपरेशन्स असोसिएटचा जॉब लागला मित्राच्या हेल्पमुळे, त्यांनी मला रेफर केलं. तर ही पण गोष्ट आहे मित्रांनो की US तुम्हाला जर जॉब लागायचा असेल तर रेफरल खूप कामात येतो. समजा तुमचा मित्र नाही तर कोणी पण कलिग तिथे जॉब करत असेल, तो रेफर करू शकतो त्याच्या मॅनेजरला की असा मुलगा आहे, याला जॉब द्या तुम्ही. सो मग त्याच्या कृपेमुळे मला जॉब लागला. मग तो जॉब थोडा चिल होता, पण त्याच्यात पण कसं होतं की ऑपरेशन असोसिएट म्हणजे जे पण तुम्ही डेली ऑपरेशन्स करता राईट. ऑपरेशन म्हणजे डॉक्टरचे ऑपरेशन नाही, जे पण मॅनेजमध्ये असेल, MBA त्यांना माहिती असेल की जे पण दिवसा चालतं घडामोडी राईट. तर ते इव्हेंट अरेंज करायचे, नंतर डेस्क उचलायचे, नंतर कुठे काही म्हणजे एखादा इव्हेंट होणार असेल तर त्याची लिस्ट बनवायची. नंतर मी तर असं पण काम केलं ॲज अ ऑपरेशन असोसिएट US की आपले गोण्या असतं ना, गोण्या त्याच्यामध्ये वाळू भरायचे आणि जिथे पण टेंट असतं त्या साईडला ते ठेवायचे. तर मला एवढं म्हणजे आता एवढं कौतुक वाटतं त्याचं की यार त्यावेळेस किती आपण स्ट्रगल केलं, त्यामुळे आपण आज थोडं म्हणजे असे दिवस बघतो आहे. तर जे पण स्टुडंट येणार आहे और ज्यांना वाटतं की अमेरिका म्हणजे खूपच भारी, त्याच्यामुळे पण खूप स्ट्रगल असतो मित्रांनो. ऐकतं काय कोणाला भेटत नाही, आणि ते वशिलाबाजी पण काही चालत नाही. ठीक आहे, रेफरन्स ठीक आहे. सो हे झालं पार्ट टाईम जॉबबद्दल, माझ्या शिक्षणाबद्दल. सो माझा कोर्स होता टोटल 2 वर्षाचा, टोटल 4 सेमिस्टर होते. आणि लास्ट सेमिस्टरला मला इंटर्नशिप लागलेली. सो पार्ट टाईम जॉबमुळे माझं राहायचा खायचा खर्च निघून जायचा. आणि जेव्हा मला इंटर्नशिप लागली तेव्हा मी गाडी पण घेतली, कारण अमेरिकेत मित्रांनो गाडी खूप इम्पॉर्टंट आहे. इथे रिक्षा बस असं काहीच नसतं. तुम्हाला म्हणजे काय म्हणता, गाडी असेल तरच ग्रॉसरीला, नाही तर कुठे काही काम असेल बँकेचे, नाही तर इवन क्लासला जायला राईट. तर इथे गाडी मस्ट आहे आणि कोणी पण घेतं. अमेरिकेत गाडी घेणं काहीच मोठी गोष्ट नाही. मग मी याच्यावर गाडी घेतली. आणि जॉबचं जर सांगायचं झालं मित्रांनो तर माझे टोटल मी मे 2020ला ग्रॅज्युएट झालो. आणि आमचं नशीब एवढं बेकार होतं की जेव्हा ग्रॅज्युएट झालं तेव्हाच नेमका कोविड आलेला. अमेरिकेत तर हाहाकार माजला होता एकदम कोविडमुळे.
तर त्यावेळेस मित्रांनो जॉब सर्च करणं खूपच जास्त अवघड होतं, कारण ज्यांचे जॉब होते त्यांचे पण जात होते. कारण कोविडमुळे तुम्हाला माहिती आहे की पूर्ण लॉकडाऊन आलं होतं. जसं आपल्या इंडियात 2 वेव आलं होतं, तसं अमेरिकेत फर्स्ट वेवमध्येच खूप जास्त इम्पॅक्ट झाला होता. तर त्यावेळेस US मध्ये जॉब सर्च करणं खूप अवघड होतं. मग ज्या पण वेबसाईट होत्या, इंडिड झालं, लिंक्डइन झालं, डाईस झालं, मॉन्स्टर, तर अशा ज्या पण वेबसाईट आहे तिथून जॉब सर्च करायचा. आणि ऑलमोस्ट मला 6 महिने जॉब लागलेला. तर याच्यावर मी सेपरेट ब्लॉग पण बनवला मित्रांनो, तुम्ही बघितलं तर बघा की अमेरिकेत जॉब कसा लागतो. तर आपल्याकडे कसं कॅम्पस प्लेसमेंट असते राईट, की तुमच्या एकदा इंजिनिअरिंग झाल्यानंतर कंपन्या येतात, मग ऑन कॅम्पस प्लेसमेंट तुम्ही जॉब लागला. तर US मध्ये तसं नाही आहे. एकदा तुमचं मास्टर्स झालं, शिक्षण झालं, त्यानंतर तुम्हाला तुमचा रिझ्यूम बनवावा लागतो आणि ज्या पण कंपन्यांच्या वेबसाईट आहे, नंतर रेफरल झालं, जसं पार्ट टाईम जॉब कसा भेटतो. तर पार्ट टाईम जॉबमध्ये तुम्हाला मोस्टली जावं लागतं आणि एवढं इंटरनेटचा तुम्ही वापर नाही करत. पण फुल टाईम जॉबमध्ये समजा तुम्ही इंडस्ट्रियल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, तर ह्या पण जेवढ्या पण इंजिनिअरिंगच्या, डॉक्टर, नंतर MBAच्या ज्या पोझिशन्स असतात, तुम्हाला ऑनलाईन जाऊन अप्लाय करावं लागतं. इथे ऑन कॅम्पस सिस्टीम नसते. इथे करिअर फेअर्स होता, पण करिअर फेअर्समध्ये मोस्टली जे पण सिटिझन असतात त्यांना प्रेफरन्स देतात, कारण इंडियन मुलं एवढे असतात आणि आजकाल तर एवढी कॉम्पिटिशन वाढली जॉबसाठी मित्रांनो, खूप जास्त स्ट्रगल आहे. तर मग तुम्ही ऑनलाईन अप्लाय करायचं, मग तुम्हाला HRचा कॉल येणार, मग तुम्ही हायरिंग मॅनेजरसोबत बोलायचं, तुमचा लास्ट वर्क एक्सपिरियन्सबद्दल तुम्ही सांगायचं की काय काय तुम्ही पास्ट प्रोजेक्टवर काम केलं आहे. तर मास्टर्सचा असा उपयोग होतो. तर मी त्या रिलेटेड जास्त बोलणार नाही, कारण ब्लॉग खूप मोठा होईल. तर हे जॉबचं झालं मित्रांनो. आणि परत एज्युकेशनच्या बाबतीत जर मी तुम्हाला बोलेल, तर जसं मी तुम्हाला बोललो, मास्टर्स जे असतं ते मिनिमम 3 सेमिस्टर तर असतं, म्हणजे 1.5 वर्ष आले, जे की जातं अप टू 2 वर्ष, 2.5 वर्ष. जे लोक PhD करतात राईट, PhD तर जाते 5 वर्ष. पण PhD करायचा अमेरिकेत फायदा असा असतो मित्रांनो, की आता जे पण माझे मित्र होते UT आर्लिंग्टनमध्ये, जे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये, नंतर केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये, मॅथ्समध्ये PhD करत होते, तर त्यांना स्टायपेंड भेटायचा. स्टायपेंड ऑलमोस्ट $3,000 त्यांना मिनिमम स्टायपेंड भेटायला, विच इज इक्वल टू 2 ते 2.5 लाख. आणि त्यांना फी एक पण रुपया लागायची नाही. तर तुम्ही विचार करा, म्हणजे तुम्हाला पैसे पण भेटत आहे आणि जॉब पण त्यांना सेमच भेटेल. उलट त्यांना जॉब जे मास्टर्स करता त्यांच्यापेक्षा भारी जॉब भेटतो PhD वाल्यांना, आणि त्यांचं ग्रीन कार्ड पण वेगळ्या कोट्यातून होतं. सो हा एक प्लस पॉईंट आहे. दुसरं मी सांगेल, ज्यांना पण MS करायचं आहे, आता माझं मी तुम्हाला सांगितलं कसं केलं राईट. तर मास्टर्स करण्यासाठी तुम्ही प्रेफर करा मित्रांनो, की जे एक्झाम असतात GRE, TOEFL, IELTS, त्यात चांगले मार्क्स पडा. कारण इथे जेव्हा तुम्ही येता राईट, तर 2 पोझिशन ओपन असतात, GRA आणि TA. आय थिंक इफ आय एम रॉंग जस्ट करेक्ट मी. आय थिंक GRA राईट, ग्रॅज्युएट टीचिंग, GTA आणि असं काहीतरी असतं. सो तिथे जर तुम्हाला मार्क चांगले असेल तर ॲडमिशन लवकर भेटतं आणि तुमची टोटल कॉलेजची फी असते. समजा आता तुम्हाला जर ते नाही भेटलं तर एका कोर्सची फी असते 2 ते 2.5 लाख. तर ते भेटल्यानंतर तुमची फी अर्धी होऊन जाते, इन्स्टेंट होऊन जाते. सो तो एक खूप चांगला बेनिफिट आहे. त्यामुळे तुम्हाला जर मास्टर्ससाठी यायचं असेल, बॅचलर्ससाठी यायचं असेल, तर चांगले स्कोअर गेन करा आणि इंडियात बसूनच ॲप्लिकेशन करा. इथल्या प्रोफेसर्सला रीच आऊट करा. जर तुम्हाला हेल्प हवी असेल तर तुम्ही इथे Instagram ID येतो, तिथे मला रीच आऊट करा, मी तुम्हाला पण हेल्प करेल. आपण 1-on कन्सल्टेशन घेऊ आणि त्याच्यामुळे तुम्हाला ॲडमिशन पण लवकर भेटेल. आणि तुम्ही जे पण LOR असतं, लेटर ऑफ रिकमेंडेशन, तुमच्या इंजिनिअरिंगच्या प्रोफेसरकडून कसं ते लिहून घ्यायचं ते पण मी तुम्हाला गाईड करेल. आणि कारण लेटर ऑफ रिकमेंडेशन झालं, नंतर ट्रान्स्क्रिप्ट झालं, या डॉक्युमेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे कोणत्या पण हायर एज्युकेशन स्टडीजला ॲडमिशन भेटायला अमेरिकेत खास करून. दुसरी गोष्ट मी काय सांगेल मित्रांनो, अमेरिकेत शिक्षण का घेतलं पाहिजे, कारण इथल्या लोकांकडे खूप जास्त फंडिंग असतं. समजा आता माझं UT आर्लिंग्टन होतं, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, बेल झालं, नंतर कोलिन्स एरोस्पेस झालं, तर ते एवढ्या मोठ्या जास्त तुम्हाला फंडिंग करतात की तुम्हाला रिसर्चमध्ये खूप स्कोप येते. जसं इंडियात IIT IIM थोडेफार COP ते कॉलेज सोडलं तेवढा स्कोप नाही राईट, पण इथे रिसर्चला खूप जास्त पैसे देतात. आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये पण बोललेलो की इथे पॅकेज पण खूप जास्त भेटतात. तुम्ही समजा बेसिक मास्टर्स केलं, आता तुम्ही जसं लोन घेतलं राईट 35 लाख 40 लाख, तुम्हाला इथे स्टार्टिंग पॅकेज 50 लाखाहून स्टार्ट होतं.
आणि तुम्ही इथला खर्च बिर्च सर्व कट जरी केला तरी तुम्हाला वर्षाला आरामात लाईक 30 ते 40 लाख तुमचे सेव्ह होतं. म्हणजे तुमचं लोन 1 ते 1.5 वर्षात टेक्निकली रिपे होऊन जातं. जर तुम्ही 2 वर्ष कष्ट घेतले, फोकस करून स्टडी घेतला, कनेक्शन बनवले, जॉब सर्च केला, तर मी मग त्याची प्रायोरिटी आहे. तुम्ही ठरवा की तुम्हाला मग मास्टर्स करायचं आहे की असं मी नाही म्हणणार, इंडियात पण चांगले कॉलेज आहेत, तिथे पण तुम्ही घेऊ शकता. पण मी तरी म्हणाल एकदा तरी इंटरनॅशनल एक्सपोजर घ्या, बघा जगात कसे लोक आहे, नंतर कसं शिक्षण होतं, किती. मी तर असे पण बघितले की 40-40, 50-50 वर्षाचे लोकंसुद्धा मास्टर्स करत येते. म्हणजे क्लासमध्ये एक 50 वर्षाचा लाईक माणूस होता, तो शिक्षण घेत होता अमेरिकन. सो शिक्षणाला काही वय नसतं, हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर हे झालं माझ्या शिक्षणाबद्दल मित्रांनो, जेवढं पण मला आठवतं, बिकॉज इट्स लाईक व्हेरी लाँग बॅक. 8 वर्ष आलं त्या गोष्टीला. तर असं माझं शिक्षण झालं. 2020ला मी ग्रॅज्युएट झालो आणि आता 5 वर्षातून जॉब करतो आहे. तर कसं वाटलं मला माझा ब्लॉग तुम्हाला, अमेरिकेतलं माझं शिक्षण कसं वाटलं मला नक्की सांगा. काही क्वेश्चन असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपली निखिल न्यूएसए फॅमिली आपण अजून वाढवू आणि बघत राहा निखिल न्यूएसए. बाय.